नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गौरी ध्यास अकॅडमी सातारा या आपल्या युट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते। तर आज आपण बघणार आहोत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय पोलीस शिपाई भरती 2024 चा पेपर, ज्याच्यामधील मराठी आणि सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नांचे आपण विश्लेषण आज बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। प्रथम आपण मराठीचे प्रश्न बघणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे? आणि वाक्य बघा, मामा मला अमेरिका बघायचा आहे। तर बघा, दिलेल्या वाक्यासाठी जे पर्याय आहेत, संयोग चिन्ह, स्वल्पविराम, अर्धविराम आणि उद्गार चिन्ह। तर वाक्य दिलेलं आहे, मामा मला अमेरिका बघायचा आहे, आणि या ठिकाणी मामाला संबोधन केलेलं आहे, मात्र त्या ठिकाणी स्वल्पविराम दिलेला नाही। त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 स्वल्पविराम। यानंतर दुसरा प्रश्न आपण बघणार आहोत। दिनकर, पंकज, भास्कर, सविता, सुधाकर, रत्नाकर, आदित्य, भानू, मधुकर, दिवाकर हे रवीच्या वाढदिवसाला एकत्र जमले होते। या वाक्यात सूर्य या शब्दाचे किती समानार्थी शब्द आहेत? पर्याय बघा, 6, 8, 7 आणि 5। तर बघा, दिलेलं वाक्य आपण प्रथम बघूया। तर सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द विचारलेले आहेत। दिनकर आहे, पंकज नाही, पंकज हा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। भास्कर आहे, सविता आहे, सुधाकर हा चंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। रत्नाकर समुद्र, आदित्य आहे, भानू आहे, मधुकर हा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे। भुंगा किंवा त्याला आपण मधमाशीही म्हणू शकतो। तर पुढे दिवाकर आहे, रवी आहे। मग एकूण बघा किती होत आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7। तर पर्यायामध्ये 7 बघा, पर्याय क्रमांक 3 7। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। पुढील कोणता शब्द कपोलकल्पित या शब्दसमूहासाठी लागू पडतो? बघा, शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला दिलेला आहे आणि शब्दसमूह विचारलेला आहे। तर पर्याय आहेत, कधीच न घडणारी घटना, दुर्मिळ संधी, केवळ योगायोग आणि कल्पनेने निर्माण केलेले। तर यापैकी या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे कल्पनेने निर्माण केलेले। आणि इतर पर्याय बघा, केवळ योगायोग साठी आपण म्हणू शकतो कपिला षष्ठीचा योग, कधीच न घडणारी घटनासाठी उंबराचे फूल म्हटलं जातं, आणि दुर्मिळ संधी ही आहे राजापूरची गंगा यासाठी वापरले जातं। त्यामुळे कपोलकल्पित साठी योग्य उत्तर आहे कल्पनेने निर्माण केलेले। यानंतर पुढचा चौथा प्रश्न बघूया। पेटीतील नाणी मुलांना दाखवली या वाक्याचा प्रयोग ओळखा। पर्याय, सकर्मक कर्तरी, कर्मणी, सकर्मक भावे, अकर्मक कर्तरी। तर बघा, कोणत्याही वाक्याचा प्रयोग ओळखत असताना सर्वप्रथम आपण वाक्यातील कर्ता ओळखतो। मग वाक्यामध्ये मुलांना दाखवली क्रियापद, दाखवणारे कोणच नाहीये, वाक्यामध्ये कर्ता नाही। जर वाक्यात कर्ता नाही, कर्तरी प्रयोग असणार नाही, 2 पर्याय गेले। त्यानंतर कर्म शोधूया। दाखवलेली काय? नाणी आहे वाक्यातील कर्म, आणि कर्माला प्रत्यय आहे का? नाही। जर कर्माला प्रत्यय नाही तर हा आहे कर्मणी प्रयोग। पुढचा 5वा प्रश्न आपण बघणार आहोत। पुढील पैकी अपूर्ण भविष्य काळाचे क्रियापद कोणते? पर्याय बघा, घेत असेल, घेतले असेल, घेत असतो आणि घेत जाईल। तर अपूर्ण भविष्य काळाचं विचारलेलं आहे, मग बघा, घेत असेल हे आहे याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत। जेव्हा शब्दातील अक्षर रचनेमुळे नाद निर्माण होऊन भाषेला शोभा येते तेव्हा त्यास काय म्हणतात? पर्याय, अर्थालंकार, वृत्तविचार, शब्दालंकार आणि समास। तर याचं योग्य उत्तर आहे शब्दालंकार। अर्थामुळे जर भाषेला शोभा येत असेल तर तो असतो अर्थालंकार, मात्र त्यांनी आपल्याला विचारलेला आहे अक्षर रचनेमुळे, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे शब्दालंकार। पुढचा प्रश्न बघा। पुढील पैकी सामासिक शब्दाचा अयोग्य विग्रह। प्रश्न वाचत असताना व्यवस्थित बघायचं, योग्य विचारले की अयोग्य। त्यांनी अयोग्य विग्रह विचारलेला आहे। आता पर्याय बघूया। प्राप्त धन, प्राप्त आहे धन जास्त,
असतो, हे बरोबर आहे. पुरणपोळी, पुरण भरून तयार केलेली पोळी, हे बरोबर आहे. वनभोजन, वनातील भोजन, हेही बरोबर आहे. मग राहिलं काय? विटी दांडू, विटी अथवा दांडू. बघा, विटी दांडू या सामासिक शब्दाचा विग्रह करत असताना विटी अथवा दांडू होत नाही, विटी आणि दांडू होतं. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 4. पुढचा 8वा प्रश्न आपण बघणार आहोत. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. आणि वाक्य दिलेलं आहे, मावशीने 2 तोळे सोने खरेदी केले. तर या बघा अधोरेखित शब्द आहे तोळे, आणि जे पर्याय आहेत प्रथमा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी. तर हा जो तोळे शब्द आहे बघा, त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही. मग द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी मध्ये प्रत्यय लागलेले असतात, मग प्रत्यय नसलेला आहे फक्त प्रथमा. त्यानंतर पुढचा 9वा प्रश्न आपण बघणार आहोत. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, तुझे पूर माझ्या नसातून हवे. वरील उदाहरण कोणत्या वृत्ताचे उदाहरण आहे? तर बघा हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे, हा चुकीचा प्रश्न दिलेला होता. मुलांनी थोरांचा आदर करावा, वाक्याचा प्रकार ओळखा. वाक्याचा प्रकार विचारलेला आहे आणि पर्याय आहेत विद्यार्थी, होकारार्थी, आज्ञार्थी आणि यापैकी नाही. तर बघा असं बघता क्षणी आपल्याला वाटू शकतं की मुलांनी थोरांचा आदर करावा आणि मुलांना आज्ञा दिली ते आज्ञार्थी वाक्य असेल, पण तसं नाही. हे आहे विद्यार्थी वाक्य. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर मुलांनी थोरांचा आदर करावा. वा, वि, वे वाक्याच्या जर शेवटी असतील तर डोळे झाकून ते कोणत्या प्रकारचं वाक्य असतं? विद्यार्थी वाक्य असतं. यानंतर पुढचा 11वा प्रश्न आपण बघणार आहोत. शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. घरासमोर विहीर आहे. समोर दिलेला आहे. समोर हा तुलनावाचक नाही, हेतुवाचक नाही, करणवाचक नाही. काय आहे? स्थलवाचक आहे. घरासमोर स्थळ त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. खालील वाक्याचे नकारार्थी वाक्य करा. नकारार्थी वाक्य करायला सांगितलेलं आहे आणि दिलेलं वाक्य आहे, आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. तर बघा, ज्यावेळेस वाक्याचं तुम्ही रूपांतर करत असता, एकच गोष्ट फक्त महत्वाची लक्षात ठेवायची, जर वाक्याचं रूपांतर करत असताना मूळ वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे. मग बघा त्यानुसार पर्याय बघूया. आपली सूचना मला आठवत नाही, अर्थ बदलला. आपली सूचना का आठवणार नाही, अर्थ बदलला. माझ्या स्मरणात आपली सूचना नाही, इथं तर पूर्णच अर्थ बदलला. मग या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 4. आपल्या सूचनेचे मला विस्मरण झालेले नाही. म्हणजेच काय अर्थ होतो, तर आपली सूचना माझ्या स्मरणात आहे. यानंतर पुढचा 13वा प्रश्न बघा. खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आकाशात ढग जमा झाले आणि पावसाला सुरुवात झाली. पर्याय बघूया. संयुक्त, केवळ, मिश्र आणि यापैकी नाही. तर बघा या ठिकाणी 2 वाक्य दिलेले आहेत. आकाशात ढग जमा झाले आणि दुसरं एक स्वतंत्र वाक्य आहे, पावसाला सुरुवात झाली. पण हे वाक्य जोडणारं आणि हे काय आहे? प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय. मग जर प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्ययाने जोडलेलं वाक्य कोणतं असतं, तर संयुक्त वाक्य असतं. त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी भाववाचक नाम नसलेला शब्द कोणता? मौर्य, शौर्य, क्रौर्य आणि धैर्य. तर आपल्याला माहित आहे यापैकी जे भाववाचक नाम आहे, शौर्य आहे, क्रौर्य आहे, धैर्य आहे. मग नाहीये कोण? मौर्य. ते आहे सामान्य नाम. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. विभक्ती ओळखा. आजच मी गावाहून आलो. काय प्रत्यय लागलेला आहे? हून. हून आणि ऊन प्रत्यय कोणत्या विभक्तीचे असतात? पंचमी विभक्तीचे. मग पर्यायामध्ये बघा, पंचमी, सप्तमी, संबोधन आणि प्रथमा. पहिलाच पर्याय आहे पंचमी विभक्ती. 16वा प्रश्न बघूया. त्याने आपण होऊन गुन्हा कबूल केला. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आणि अधोरेखित केलेला आहे आपण या शब्दाला. पर्याय बघूया. पुरुषवाचक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, आत्मवाचक सर्वनाम आणि अनिश्चित सर्वनाम. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे आत्मवाचक सर्वनाम. कारण काय सांगितलेलं आहे,
त्याने आपण होऊन गुन्हा कबूल केला, मी स्वतःहून एखादे कृत्य केले. तर अशा ठिकाणी जे आलेले आपण किंवा स्वतः हे जे शब्द असतात ते असतात आत्मवाचक सर्वनामाचं काम करत असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. शब्दाच्या 8 जातीपैकी अविकारी नसलेली जात ओळखा. पर्याय आहेत क्रियाविशेषण, विशेषण, शब्दयोगी आणि उभयान्वयी. तर बघा त्यांनी प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे अविकारी नसलेली. अविकारी नसलेली म्हणजेच काय? विकारी असलेली. मग बघूया पर्यायामध्ये कोणती जात आहे विकारी. क्रियाविशेषण नाही, अविकारी आहे. शब्दयोगी अविकारी आहे. उभयान्वयी अविकारी आहे. मग योग्य उत्तर आहे विशेषण, कारण विशेषण आहे विकारी जात. तेजस अधिक कण या शब्दाच्या संधीचा योग्य पर्याय निवडा. तर बघा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे तेजस आणि कण. तर हा जो शब्द आहे बघा याची संधी होत असताना काय होतं, स या व्यंजनाच्या पुढे कोणताही कठोर व्यंजन आल्यास या सचा होतो विसर्ग. मग जो तयार होणारा शब्द आहे तो काय होणार? तेजकण. मग पर्यायांच्या मध्ये बघूया कुठे आहेत? तेजकण नाही, तेजस्कण नाही, तेजकण नाही. कुठे आहे विसर्ग? पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघूया. विदुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? पर्याय बघा विदूषक, विदुष, विद्वान आणि यापैकी नाही. तर हा जो विदुषी शब्द आहे याचं पुल्लिंगी रूप असतं विद्वान. पुढचा प्रश्न बघा. दासी या स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन कसे होईल? पर्याय बघा दास्य, दासू, दास्या आणि दासी. तर एक वचनात आणि अनेक वचनामध्ये दासी शब्द तसाच राहतो, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 दासी. खालीलपैकी कोणता शब्द अशुद्ध आहे? प्रश्न वाचत असताना काळजीपूर्वक वाचायचा. त्यांनी आपल्याला अशुद्ध शब्द ओळखण्यासाठी सांगितलेला आहे. आता पर्याय बघूया. स्फूर्तिस्थान, तीर्थस्थान, वर्दी आणि उत्कृष्ट. तर यापैकी उत्कृष्ट बरोबर आहे, वर्दी बरोबर आहे, तीर्थस्थान बरोबर आहे. मग चुकलाय कोणता? तर स्फूर्तिस्थान. त्यानंतर 22वा प्रश्न आपण बघणार आहोत. खालीलपैकी कोणता शब्द हा कानडी भाषेतील नाही? आणि पर्याय बघा विळी, कुंची, बांबू आणि मेज. तर यापैकी बघा मेज हा जो शब्द आहे तो आपल्याकडे आलेला आहे पोर्तुगीज भाषेतून. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे प्रश्नामध्ये? कानडी भाषेतील नसलेला. विळी कानडी भाषेतील आहे, कुंची आहे, बांबू आहे, मग नाहीये कोण? मेज. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. वीज या शब्दात समानार्थी नसलेला शब्द ओळखा. बघा समानार्थी नसलेला विचारलेला आहे आणि पर्याय आहेत तडीत, चपला, शूळ आणि सौदामिनी. तर वीज साठी तडीत आहे, चपला आहे, सौदामिनी आहे, मग नाहीये कोणता? शूळ. त्यामुळे पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. तर हा जो शूळ शब्द आहे बघा त्यासाठी समानार्थी इतर शब्द आहेत व्यथा, यातना किंवा यासाठी आपण वेदनाही म्हणू शकतो. तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आणि शब्द दिलेला आहे अनिल आणि पर्याय आहेत दिनकर, समुद्र, दर्या आणि यापैकी नाही. तर बघा पहिल्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं होतं दिनकर हा सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द आहे, समुद्र रत्नाकर आणि अनिल हा जो शब्द आहे तो वायू असेल, वारा असेल किंवा त्यासाठी काय दर्याही आपण म्हणू शकतो. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर बघा मराठीच्या आजच्या पेपरमध्ये असलेले 24 प्रश्न आपण बघितले. आता आपण बघणार आहोत सामान्य ज्ञान या विषयाचे आलेले पुढचे प्रश्न. तर बघा सामान्य ज्ञानचा 25वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणती जोडी लेखक साहित्यात चुकीची आहे? चुकीची जोडी ओळखण्यासाठी सांगितलेला आहे. पर्याय आहेत लक्ष्मण माने उचल्या, भालचंद्र नेमाडे यांचं कोसला पुस्तक,
ऍडव्होकेट गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता आणि नामदेव ढसाळ यांचं गोलपिटा. तर यापैकी बघा नामदेव ढसाळ यांचं गोलपिटा पुस्तक हे बरोबर आहे. गोविंद पानसरे यांचं शिवाजी कोण होता हे ही पुस्तक बरोबर आहे. मग चुकलेलं आहे कोणतं? पर्याय क्रमांक 1 मधलं. तर हे जे उचल्या पुस्तक आहे ते आहे लक्ष्मण गायकवाड यांचं आणि त्यांनी दिलेलं आहे लक्ष्मण माने. त्यामुळे या प्रश्नात चुकीची जोडी ओळखायला सांगितली होती, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघणार आहोत आपण. खालीलपैकी कोणती जीवनसत्वे त्याचे प्रमाण वाढल्यास लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात? तर बघा पर्यायामध्ये दिलेला आहे फक्त अ जीवनसत्व, अ आणि ब, ब आणि क, अ ब क आणि ड जीवनसत्व. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक सी. कारण ब आणि क ही जी जीवनसत्व आहेत ती त्यांचं जास्त प्रमाण झाल्यानंतर लघवीद्वारे उत्सर्जित केली जातात. पुढचा प्रश्न बघूया. राज्यसभा सदस्याचा कार्यकाल किती असतो? पर्याय बघा 5 वर्ष, 2 वर्ष, 6 वर्ष आणि 4 वर्ष. तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल असतो 6 वर्ष. त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही? पर्याय बघूया छत्रपती संभाजीनगर, पणजी, नागपूर आणि यापैकी नाही. तर छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे, पणजी मध्ये आहे, नागपूर मध्ये आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आणि 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान बघा भारतात पक्षांतर बंदी कायदा 1985 साली संमत करण्यात आला. हे बरोबर आहे, 1985 लाच झाला होता हा कायदा. ब विधान या कायद्यानुसार एका राजकीय पक्षातर्फे निवडून आलेल्या सदस्यास स्वतःचा पक्ष सोडून दुसऱ्या राजकीय पक्षात जाता येत नाही. हेही बरोबर आहे. तिसरं विधान बघा यासाठी त्या सदस्यास आपल्या आधीच्या राजकीय पक्षाचा व निर्वाचक पदाचा राजीनामा द्यावा लागतो. हेही विधान बरोबर आहे. चौथं विधान बघा मूळ राजकीय पक्षाच्या किमान 2/3 सदस्यांनी त्या पक्षाचे अन्य राजकीय पक्षात विलिनीकरणास मान्यता दिल्यास त्यास पक्षांतर म्हटले जात नाही. हेही विधान बरोबर आहे. मग या 29व्या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक 4. कारण दिलेले जे 4ही विधान आहेत ते आहेत बरोबर. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या महाराष्ट्रीयन खेळाडूला ब्रांझ पदक मिळाले आहे? पर्याय बघा अविनाश साबळे, रुद्रांश पाटील, स्वप्नील कुसळे आणि नीरज चोप्रा. तर यापैकी हा जो स्वप्नील कुसळे आहे पर्याय क्रमांक बी, तर याला ब्रांझ पदक मिळालेला आहे. तर बघा हा जो स्वप्नील कुसळे आहे तो आहे कोल्हापूर जिल्ह्याचा आणि त्याचा जो खेळाचा प्रकार आहे तो आहे नेमबाजी. याही मध्ये नेमबाजीमध्ये ही जर खेळाचा प्रकार विचारला एक्झॅक्टली तर तो आहे 50 मीटर रायफल. या प्रकारामध्ये त्याला कोणतं ब्रांझ पदक मिळालेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. 100वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन हे नुकतेच कोणत्या शहरात संपन्न झाले? पर्याय बघूया छत्रपती संभाजीनगर, बारामती, पिंपरी चिंचवड आणि नागपूर. तर हे जे 100वे अखिल भारतीय नाट्य संमेलन होते ते झालेले आहे पिंपरी चिंचवड या ठिकाणी आणि याचे अध्यक्ष आहेत डॉक्टर जब्बार पटेल. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. संगणकाच्या बाबतीत खालीलपैकी इनपुट डिव्हाइस कोणते? आता बघा मॉनिटर, प्रिंटर, माऊस आणि ए व सी असे आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. तर यापैकी बघूया मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइस आहे, प्रिंटर आउटपुट डिव्हाइस आहे. आपल्याला विचारलेला आहे इनपुट डिव्हाइस, त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे माऊस, पर्याय क्रमांक सी. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी फेसबुकचे संस्थापक कोण आहेत? तर बघा स्टीव्ह जॉब्स, वॉरन बफेट, मार्क झुकेरबर्ग आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मार्क झुकेरबर्ग. पुढचा प्रश्न आहे 1 किलोबाइट्स म्हणजे किती? आणि पर्याय बघा 1000 बाइट्स, 1036 बाइट्स, 1024 बाइट्स आणि 512 बाइट्स. तर या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे 1000
24 बाईट्स म्हणजे असतात 1 किलोबाईट. यानंतर पुढचा प्रश्न बघूया. नागपूर कराराच्या संबंधित प्रश्न विचारलेला आहे. नागपूर करारामधील खालीलपैकी कोणती प्रमुख तरतूद नव्हती? आणि 4 तरतुदी दिलेल्या आहेत, बघूया. मुंबई, मध्य प्रांत व हैदराबाद राज्यातील सर्व संलग्न मराठी भाषिकांचे एक राज्य बनवून मुंबई ही त्याची राजधानी बनवावी. तर ही तरतूद होती, हे बरोबर आहे पहिला. दुसरं बघा, प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा एकच विभाग असावा. तर याच्यावरती आपण विचार करूया. तिसरा बघा, या राज्याचे उच्च न्यायालय मुंबई व नागपूर येथे असावे. तर ही तरतूद या करारामध्ये होती. आता चौथं बघूया. नागपूर ही नव्या राज्याची उपराजधानी करून दरवर्षी राज्य विधिमंडळाचे किमान एक अधिवेशन या ठिकाणी भरवावे. तर बघा, महाराष्ट्राची नागपूर ही उपराजधानी आहे, हे बरोबर आहे. तसेच दरवर्षी या ठिकाणी एक अधिवेशन भरवावे. तर सध्याही या ठिकाणी एक अधिवेशन भरवलं जातं. मग चुकीचा पर्याय कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 2. कारण या ठिकाणी बघा, सहज जरी तुम्ही हा पर्याय व्यवस्थित वाचला असता तरी तुमच्या लक्षात आलं असतं की संपूर्ण महाराष्ट्राचा एक प्रशासकीय कामकाजाचा विभाग करणे शक्य आहे का? नाही. त्याच्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. यानंतर पुढचा प्रश्न बघा. सन 2023 साली G20 परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे होते? पर्याय आहेत अमेरिका, ब्राझील, भारत आणि चीन. तर G20 चे जे सध्याचे अध्यक्षपद आहे ते आहे आपल्या भारत देशाकडे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी आणि तारीख निवडा. तर बघूया. पहिला पर्याय आहे 9 एप्रिल लॉर्ड कर्झन. दुसरा आहे 13 एप्रिल जनरल डायर. तिसरा आहे 9 एप्रिल जनरल डायर आणि चौथा आहे 13 एप्रिल लॉर्ड डफरिन. तर या ठिकाणी बघा, लॉर्ड कर्झन हा जो आहे तो जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित नाही, तो आहे बंगालच्या फाळणीशी संबंधित. बंगालची फाळणी. आणि डफरिन गव्हर्नर होता, त्यावेळी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. बघा, आता राहिले फक्त 2 पर्याय. जनरल डायर जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित आहे, पण एक्झॅक्ट जर तारीख बघितली तर ती आहे 13 एप्रिल. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सूर्याचा सखोल अभ्यास करण्यासाठी 2023 मध्ये इस्रोने खालीलपैकी कोणती मोहीम राबवली होती? पर्याय बघूया आता. आदित्य L1, भास्कर L1, मित्र L1 यापैकी नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आदित्य L1. दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणून महाराष्ट्रात कोणते सशस्त्र दल काम करते? आणि पर्याय आहेत SRPF, SSB, फोर्स 1 आणि डेल्टा फोर्स. तर असाच प्रश्न ठाणे शहरलाही विचारलेला होता आणि त्या ठिकाणी त्यांनी विचारलेलं होतं की केंद्रातील NSGच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये कोणते विशेष पथक स्थापन करण्यात आलेलं आहे? तर ते होतं फोर्स 1. आणि या ठिकाणी त्यांनी फोर्स 1 बाबतच काय विचारलेलं आहे? तर दहशतवाद विरुद्ध विशेष कृती पथक म्हणूनही तेच महाराष्ट्रामध्ये काम करतं. त्याच्यामुळे बघा, इतर जिल्ह्याला विचारलेले प्रश्नही आपल्यासाठी तितकेच महत्वाचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी सध्या ई-गव्हर्नन्स प्रणालीचा वापर केला जात आहे. तर ती ई-गव्हर्नन्स प्रणाली आपल्याला विचारलेली आहे. पर्याय बघा, ई-सरिता, CCTNS, ई-मुद्रा आणि सारथी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे CCTNS. तर इतर पर्याय बघा, ही जी सारथी आहे ती स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये आहे. स्कॉलरशिपच्या संदर्भामध्ये असलेली ही एक्झाम घेतली जाते. बघा, हे ई-मुद्रा हे जे आहे ते डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र जे प्रदान केले जातात त्यासाठीचं भारत सरकारचं प्राधिकरण आहे. आणि हे ई-सरिता हे आहे एक ऑनलाईन नोंदणी करणारी प्रणाली आहे फक्त. त्याच्यामुळे हा जो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, CCTNS. त्यानंतर पुढचा 41वा प्रश्न आपण बघणार आहोत. खालीलपैकी कोणत्या आजाराचा प्रसार डास चावल्याने होत नाही? आता पर्याय बघूया. टायफॉइड, झिका, मलेरिया आणि डेंग्यू. या प्रश्नाच्या बाबतीत बघा, तुम्ही लगेच कन्फ्युज होऊ शकता, कारण टायफॉइड, मलेरिया आणि डेंग्यू या तिन्ही आजारांच्या मध्ये खूप जास्त ताप येतो.
त्याच्यामुळे आपल्याला असं वाटू शकतं की हा हे 3 सेम आहेत, मग वेगळं आहे फक्त झिका. तर तसं नाहीये. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टायफॉइड. कारण टायफॉइडचा प्रसार बघा दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिल्याने होतो. दूषित अन्न किंवा दूषित पाणी. आणि यासाठी जो जबाबदार घटक आहे तो आहे साल्मोनेला टायफी. म्हणजे तो विषाणू जर आपल्या दूषित अन्नातून किंवा दूषित पाण्यातून जर आपल्या पोटामध्ये गेला तर आपल्याला टायफॉइड होतो. आणि झिका आणि डेंग्यू या बाबतीत तर तुम्हाला माहिती असेल, एडिस इजिप्ती डासाची जी मादी आहे ती चावल्यामुळे या 2 आजारांचा प्रसार होतो. तसेच मलेरिया हा आजार आहे त्याचाही डासांच्या चावण्यामुळेच प्रसार होतो. त्यामुळे त्यांनी आपल्याला विचारलेला आहे डास चावल्याने होत नाही, मग कोणता आजार आहे तो पर्याय क्रमांक 1 टायफॉइड. पुढचा प्रश्न बघूया. खालीलपैकी कोणती राष्ट्रीय संस्था पुणे येथे नाही? आणि पर्याय बघा राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, राष्ट्रीय विमा अकॅडमी आणि राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था. तर या ज्या तिन्ही संस्था आहेत त्या आहेत भारत सरकारच्या आणि त्यांचे मुख्यालय आहे पुण्यामध्ये. तर ही जी चौथी संस्था आहे राष्ट्रीय मानसिक आरोग्य संस्था, तर ही आहे अमेरिकेची. तर तिचा आपल्या पुण्याशी काही संबंध नाही. पुढचा प्रश्न बघूया. अनुच्छेद 370 हे भारतीय राज्यघटनेमधून वगळल्याने खालीलपैकी कोणता परिणाम झाला? आणि पर्याय बघा पहिला पर्याय आहे जम्मू काश्मीरमध्ये बाहेर राज्यातील व्यक्तींना जमीन खरेदी करणे शक्य झाले आहे. दुसरा, संसदेने पारित केलेले कायदे जम्मू काश्मीरला देखील लागू झालेत. तिसरा, जम्मू काश्मीरला देखील भारताच्या इतर राज्यांच्या प्रमाणे दर्जा आहे. तर बरोबर आहे, हे ज्यावेळेस 370 कलम रद्द झाले तर हे सर्व परिणाम या रद्द झाल्यामुळे झालेले आहेत. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघूया. श्रीमती द्रौपदी मुर्मू या भारताच्या कितव्या राष्ट्रपती आहेत? आणि पर्याय बघा 14व्या, 15व्या, 16व्या आणि 17व्या. तर त्या आहेत भारताच्या 15व्या राष्ट्रपती. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2 15व्या. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. सन 1942च्या चले जाओ म्हणजे छोडो भारत चळवळी दरम्यान मुंबईमध्ये स्टेशन आंदोलनाच्या बातम्या प्रसारित करण्याकरता काँग्रेस रेडिओ हे सिक्रेट रेडिओ स्थानक कुणी सुरू केले? बघा त्यांनी काँग्रेस रेडिओच्या स्थापनेमध्ये सहभागी व्यक्ती विचारलेले आहेत आणि पर्याय काय दिलेत? विठ्ठलभाई झवेरी, चंद्रकांत झवेरी आणि बाबूभाई ठक्कर. आणि चौथा आहे वरीलपैकी सर्व. तर बघा शक्यतो तुम्हाला विठ्ठलभाई झवेरी हे माहित असतात, पण हा जो काँग्रेसचा रेडिओ स्थापन झाला तर याच्यामध्ये या तिन्ही व्यक्तींचा सहभाग होता. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. खालीलपैकी कोणता प्रकल्प महाराष्ट्रातील नाही? तर बघा पर्याय जायकवाडी, नागार्जुन सागर, कोयना आणि एलदरी पूर्णा. तर यापैकी जायकवाडी हा जो प्रकल्प आहे तो आहे गोदावरी नदीवरती आणि तो आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात. त्यामुळे हा महाराष्ट्रामध्ये आहे. त्याच्यानंतर नागार्जुन सागर हा आहे कृष्णा नदीवरती आणि तो प्रकल्प आहे आंध्र प्रदेश राज्यामध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 2. तर पुढचा बघा हा जो कोयना जलविद्युत प्रकल्प आहे तो आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि एलदरी पूर्णा हा जो प्रकल्प आहे तो आहे परभणी जिल्ह्यामध्ये. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतर पुढचा प्रश्न आपण बघणार आहोत. सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामधून कोणती नदी वाहते? आता पर्याय बघूया गोदावरी, नर्मदा, तापी आणि भीमा. तर बघा बऱ्याच जिल्ह्यांच्या मध्ये हा प्रश्न एक कॉमन विचारलेला असतो, कारण महाराष्ट्रामध्ये कसं आहे डोंगर रांगा आणि 2 डोंगर रांगांनी नद्यांची खोरी वेगळी केलेली आहेत. तर मी त्या सर्वांचं विश्लेषण तुम्हाला या एकाच प्रश्नामध्ये सांगते, जेणेकरून इथून पुढे तुम्हाला असा कोणताही प्रश्न आला तर तो तुमचा चुकणार नाही. तर त्यासाठी बघा कसं लक्षात ठेवायचं. 7 अगोह, बाल, भीम, कृष्ण. तर या ठिकाणी बघा हा आहे सातपुडा पर्वत, ही आहे तापी नदी, त्यानंतर ही आहे सातमाळा अजिंठा डोंगर रांग, सातमाळा अजिंठा.
यानंतर ही आहे गोदावरी नदी. त्यानंतर ह्या डोंगर रांगा आहेत हरिश्चंद्र बालाघाट. यानंतर ही आहे भीमा नदी आणि ह्या आहेत महादेव डोंगर रांगा आणि ही शेवटी आहे कृष्णा नदी. मग बघा प्रश्नामध्ये त्यांनी काय विचारलेलं आहे, सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट. सातमाळा व हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान कोणती नदी वाहते? गोदावरी. मग या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोदावरी. यानंतर पुढचा प्रश्न बघा, भाववाढीमुळे पैशाचे मूल्य काय होते? पर्याय वाढते, थोडे वाढते आणि घटते. तर बघा भाववाढीमुळे पैशाचे मूल्य घटते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. डलहौसी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? पर्याय बघूया, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश. तर डलहौसी हे जे ठिकाण आहे ते आहे हिमाचल प्रदेश राज्यामध्ये, त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता बघा, भारतीय दंड संहिता 1860 याऐवजी खालीलपैकी कोणता कायदा अंमलात आला आहे? आणि पर्याय आहेत भारतीय दंड संहिता 2023, भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023. तर असाच प्रश्न इतर जिल्ह्यांना सुद्धा विचारलेला आहे आणि त्यांनी एका जिल्ह्यामध्ये काय केलंय, एका बाजूला 3 जुने कायदे आणि दुसऱ्या बाजूला 3 नवीन कायदे यांच्या जोड्या लावा असा प्रश्न विचारलेला आहे. आणि इथं त्यांनी काय केलेलं आहे, भारतीय दंड संहिता या एकाच कायद्याचं नवीन नाव विचारलेलं आहे. तर याचे फक्त तुम्हाला कीवर्ड सांगते, कीवर्ड्स वरून फक्त लक्षात ठेवायचं. बघा, ज्या कायद्यामध्ये दंड आहे त्याच्या सुधारित कायद्यामध्ये न्याय आहे. ज्या कायद्यामध्ये पुरावा होतं, म्हणजे ज्या कायद्याच्या नावामध्ये पुरावा होतं, तर त्याच कायद्याच्या सुधारित नावामध्ये काय आहे? साक्ष आहे. आणि जो फौजदारी प्रक्रिया होता, फौजदारी प्रक्रिया, तर त्याच्या नवीन नावामध्ये आहे नागरिक सुरक्षा. नागरिक सुरक्षा. मग आता फक्त हे एवढे कीवर्ड्स जरी तुम्ही लक्षात राहिले तरी त्यांनी कसाही प्रश्न विचारला, सेपरेट जरी एका कायद्याचा विचारला किंवा जोड्या लावा असा जरी विचारला, तरी तिन्ही कायद्यांच्या संदर्भामध्ये तुम्हाला ह्याचं उत्तर मिळून जाईल. तर या ठिकाणी विचारलेला होता बघा भारतीय दंड संहिता. मग दंडासाठी कोणता कीवर्ड सांगितला मी? न्याय. मग इथं कुठं दिसतंय तुम्हाला न्याय? पर्याय क्रमांक 2 भारतीय न्याय संहिता. तर बघा, आज या ठिकाणी आपण पिंपरी चिंचवडचा जो पेपर होता त्यातील मराठी आणि जीएस अशा दोन्ही विषयांचं विश्लेषण केलेलं आहे. तर अशाच प्रकारे जर तुम्हाला इतरही जिल्ह्यांचं विश्लेषण पाहायचं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला आणि युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.